या आहेत करकम तालुका पंढरपूर येथील नीता पवार व त्यांच्या आई। नुकत्याच लागलेल्या MPSCच्या निकालात नीता अधिकारी झालेत। अधिकारी होण्याच्या या प्रवासात नीताला अनेक अडथळ्यांना सामोरं जावं लागलं। मात्र या सगळ्यांमध्ये त्यांच्या आईने त्यांची खंबीरपणे साथ दिली। त्यामुळेच नीता आज या ठिकाणी पोहोचू शकलेत। खरं तर नीताने अधिकारी व्हावं हे स्वप्न त्यांच्या वडिलांचं होतं। मात्र 2018ला वडिलांचं निधन झालं। आपण आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं हा निर्धार नीताने केला आणि अविरत कष्ट करत तिने हे यश खेचून आणलंय। मला आता कर सहाय्यक आणि महसूल सहाय्यक या दोन्हीपदी निवड झाली माझी। तर ते MPSC थ्रू घेतली जाते। त्यात प्री मेन्स आणि स्किल टेस्ट असते, 3 टप्पे असतात त्याचे। खूप आनंदी आहे मी। एक असं हे म्हणजे एक क्लास 3चीच पोस्ट आहे ही, पण ती भेटली आहे मला। त्याचा एक मोठा आधार आहे की मी आता पुढे अभ्यास करणार आहे। मग एक इकॉनॉमिकली जो होतं की आता पैसे कोणाकडून घ्यायचे, तर तो प्रश्न माझा आता सध्या मिटला आहे। तर मी पुढे अभ्यास करणार आहे अजून, राज्यसेवेतून एखादी पोस्ट घेईन मी चांगली। माझं बालपण पूर्ण म्हणजे गावीच गेलं आहे। 10वीपर्यंत मी इथे शिकली आहे करकम गावात, आणि त्यानंतर मी पंढरपूरमध्ये पुढच्या शिक्षणासाठी गेली आहे आणि तिथून मग मी पुण्यात जाऊन MPSCचा अभ्यास केला आहे। खूप आव्हानात्मक होतं, कारण मेन म्हणजे घरातून निघणं, तिथं जाणं हेच खूप मोठं होतं। मग घरी पप्पांना कन्व्हिन्स करणं, मी एकुलती एक असल्याने ते खूप घाबरायचे की हो बाहेर कसं ठेवायचं मुलीला एकटीला असं। मग त्यातून मी खूप हट्ट केला पप्पांना की मला जायचंच आहे आणि मी करून दाखवेन असं की, आणि थोडासा विश्वास असं डगमगायचा पप्पांचा की एवढी हुशार नाही, सामान्य बुद्धिमत्ता आहे, तर ही करू शकेल की नाही असं त्यांचं व्हायचं। पण मी त्यावेळेस त्यांना ठामपणे सांगितलं होतं की मी करेन तर हेच करेन, नाही तर मी नाही करणार आहे काय आयुष्यात असं। म्हणून मग त्या दृष्टीने मला त्यांनी पाठवलं। कारण मी लहानपणापासून असं ऐकलं होतं की मला बोललं जायचं की सामान्य बुद्धिमत्ता काय नाही करू शकणार वगैरे, किंवा समाजातून पण अशा गोष्टी व्हायच्या। मग आमच्यात कोणी शिकलेलं पण नाही आहे असं व्हायचं, गायडन्स नसायचा ना। पण पप्पांचं होतं असं की नाही काहीतरी करायचं माझ्या मुलीला, एकुलती एक आहे, लोक बोलतायत तर काहीतरी मोठ्या पदावर असायला पाहिजे असं त्यांची इच्छा होती। पण मी ती कॉलेजपर्यंत मी त्यांचं काही ऐकायचे नाही असं अभ्यासात हे कर वगैरे। तर मग ते मी न ऐकल्यामुळे मग मला असं वाटायचं की मी आता पप्पांची इच्छा पूर्ण करायलाच पाहिजे, म्हणून मग मी त्या दृष्टीने प्रयत्न केले। खूप मोठा वाटा आहे आईचा, कारण तिने प्रत्येक गोष्टीत मला सपोर्ट केला आहे। इथल्या बायका किंवा इथले समाजातले नातेवाईकातले काय बोलतात ह्या गोष्टी तिने माझ्यापर्यंत कधीच पोहोचू दिल्या नाहीत। ती स्वतःच त्या सगळ्या गोष्टींना सामोरे जायची आणि माझ्यापर्यंत त्या गोष्टी येऊ दिल्या नाहीत, म्हणून मी तिथे व्यवस्थित अभ्यास करू शकले। खूप बदल झाला, कारण एक मोठे व्यक्तीच घरात असणं हे खूप महत्त्वाचं आहे, वडील घरात असणं आणि लोकांच्या नजरा वगैरे बघण्याच्या एक पुरुष घरात नाही तर वेगळ्या असतात। तर त्यातून माझ्या आईने मी खूप सफर केलं आणि इकॉनॉमिकली जास्त प्रॉब्लेम आले पप्पा नसल्यामुळे, पण त्या मार्गातून पण त्या प्रवासातून पण आम्ही मार्ग काढला आणि प्रयत्न केले। मी सकाळी साधारण 8पर्यंत जायचे अभ्यासिकेत, 8 ते 11पर्यंत अभ्यासिकेत असायचे मी, आणि पूर्ण वेळ अभ्यास करायचो आम्ही असं। मी एक गोष्ट सांगायचे, कारण मी जिथून आलते ना की छोट्या छोट्या गोष्टी मला जमत नसायच्या, पण त्या जमल्या मला। इंग्लिश असू द्या किंवा मॅथ असू द्या, ह्या गोष्टी वीक होत्या माझ्या, पण त्या मला जमल्या आणि तिथे मी ते करू शकले। तर असं वाटायचं की इथपर्यंत मी आले, मी त्या सगळ्या गोष्टी करून, तर मी पुढे नक्कीच मला यश भेटेल, मी अजून थोडे प्रयत्न केले असं मी स्वतःला मोटिवेट करायचे। म्हणजे खचायचे मी खूप, पण असंच मोटिवेट करायचे, त्याशिवाय मी हे करणार नाही असं वाटायचं, म्हणून मी नेहमी स्वतःला मोटिवेट करत राहायचे। परिस्थितीचा बाव नाही करायला पाहिजे असं मला वाटतं, कारण ना आपण एखाद्या गोष्टी करायला गेलो ना तर त्या मार्गात म्हणजे काही ना काही भेटत जातं, येत राहतं आपल्याला। आपल्या इच्छा असते की आपल्याला हे नाही आहे, ते नाही आहे, पैसे नाही, तर ते भेटत जातात, कुठून तरी काहीतरी मार्ग निघतो आपल्याला। मग त्या गोष्टी घडत जातात, फक्त प्रयत्न करायला पाहिजे आणि तिथे जाणं, सुरुवात करणे ही खूप मोठी गोष्ट आहे असं वाटतं मला। सुरुवात केलं की मार्ग आपोआप भेटतात आपल्याला। हो, खूप जाणवते आज। ज्या दिवशी रिझल्ट आला त्या दिवशीपासून मला असं वाटतं की मी पप्पा असते
तर त्यांनी त्या रिझल्ट लागल्याच्या दिवशीच मला न्यायला आले असते असं वाटतं मला नेहमी. आणि खूप मोठं स्वागत म्हणजे आईनेही माझं केलं खूप मोठं. बट पप्पा असते तर अजून वेगळं असलं असतं हे. नीताच्या यशामध्ये तिच्या आईचा मोलाचा वाटा आहे. अगदी बेताची परिस्थिती असतानाही नीताच्या आईने काबाड कष्ट करत लोकांच्या शेतात मजुरीला जात पैसे गोळा केले. वेळ प्रसंगी इतरांकडून उसने पैसे मागितले, पण नीताच्या अभ्यासात अडथळा येऊ दिला नाही. लयच आनंद वाटतंय. म्हणजे मी सगळे ह्याच्यात मी पुरीला मी शिकवले की माझी मुलगी एवढी मोठी झाली, इतकी शिकली. मला असं वाटत नव्हतं की ही इथपर्यंत पोचल म्हणून, पण ती पोचली. मला सांगायचे ते, आई तू काय काळजी करू नको, मी तुला होऊनच दाखवेन, पप्पाचं आणि तुझं इच्छा मी पूर्ण करेन. पण तिनं केलं माझं इच्छा पूर्ण. हां, मजुरी करून शिकवली मी. आणि तिची मैत्रिणी आहे, तिची सगळीजण तिला सपोर्ट दिलं. ते तुझं पप्पा वारलं, आम्ही आहे तुला, काय कमी पडलं तर आम्हाला विचार म्हणून. मग माझं बी सपोर्ट होतं आणि तिची मैत्रिणीची बी सपोर्ट होतं तिच्या मागं. पण आम्ही भेलं नाही, आम्ही तिला शिकवलंच. म्हणलं काय काय असं ना, मला मुलगा नाही काय नाही, एकच मुलगी आहे. मी ती मुलगा बी समजली आणि मुलगी बी मी तिला समजली. पण लोकांचं ऐकून मी तिला घरी बसवली नाही, तिला बाहेरच टाकून दिलं. म्हणलं आता तू शिक तुझ्या मनानं. पण ती शिकली, माझं इच्छा पूर्ण केलं तिनं. हा, मला एवढंच आनंद वाटतं आहे. आम्ही दोघी 5वी ते 10वीमध्ये सोबतच होतो. दोघी एका बेंचवर बसायचो आणि दोघींचं विशेष म्हणजे दोघींचं कधीच पटलं नाही. सारखी दोघींची भांडण व्हायची. मग भांडण झाल्यानंतर ती आईला घरी सांगायला यायची की भांडण करते वगैरे. मग पण आई खूप चांगल्या विचारांची, की आई समजून सांगायची, अगं भांडण नको करू तू, कारण मैत्री अशीच असते. मग नंतर थोडंसं मोठं झाल्यानंतर कळालं की बाबा असं भांडण करून हे, कारण आपण आपल्या मैत्रिणीलाच भांडत असतो हक्काने. हे असं आमचं म्हणजे हायस्कूलपर्यंतचा असा जीवनप्रवास होता. खूप भारी वाटतंय, कारण मी तिला जवळून बघितलेलं आहे प्रत्येक गोष्ट तिची. आणि म्हणजे तिच्या जीवनात जेवढ्या अडचणी वगैरे आल्या, ती अडचणी तिच्या आईला सांगू शकत नव्हते काही, कारण तिला असं वाटायचं आई गावाकडे एकटी राहते. मी जर आईला सांगितलं तर आईला काय वाटेल ह्याचा विचार करून ती नाही सांगायची, मला सांगायची तिनं काय. मग मी तिला सांगायचे, नीता असं नको करू. म्हणजे तिला कधी अपयश आलं तर ती मला फोन करून सांगायचे, रडायचे, पण मी तिला धीर दिला, असू दे आणखी तू थोडं हे कर. मी आईला समजून सांगायचे तिच्या की नाही, नीता आपले अधिकारी बनूनच घरी येणार. हो, खूप खचले होते, कारण तिच्या वडिलांनीच तिला पुण्यामध्ये ठेवलं होतं आणि असं कधीच वाटलं नव्हतं की ते निम्म्यात सोडून जातील म्हणून. मग तिनं इकडं आली, त्याच्यानंतर तिला सगळ्यांनी सपोर्ट केला, तिच्या मामाने वगैरे, तिच्या मित्रमैत्रिणींनी, की तू कर अभ्यास, आम्ही आहे तुझ्या पाठीशी. आणि तिच्या आईचं खरंच कौतुक आहे की आईने ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये तिला साथ दिली. आणि लोक खूप बोलायचे तिला, ती आई मला सांगायची, पण मी कधीच तिला सांगितलं नाही की लोक तुला असं बोलतात वगैरे. पण आईने पण तिला सांगितलं नाही, कारण कसं असतं, खूप अभ्यास केला आणि एखादी गोष्ट जर आपण सांगितली की गावाकडे तुझ्याबद्दल असं बोलतात, तर पूर्ण केलेला अभ्यास सगळा म्हणजे विसरून जातो. त्याच्यामुळं कधीच आम्ही तिच्यापर्यंत कोणत्याच गोष्टी पोहोचू दिल्या नाहीत.